आणि त्यानंतर ज्यावेळी बँकिंग व्यवस्थेच्या संदर्भात हिल्टन यंग कमिशन तयार झालं आणि ते भारतामध्ये आलं, त्यावेळी त्या कमिशन समोर सर्वात विस्तृत साक्ष ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली। आणि ती साक्ष झाल्यानंतर हिल्टन यंग यांनी आपल्या अहवालात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकाचा उल्लेख करून आणि त्यांच्या साक्षीचा उल्लेख करून त्यात हे लिहिलेलं आहे की भारताला एक सेंट्रल बँक ही आवश्यक आहे आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करा। त्यामुळे ही जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापित झाली आहे याची मूळ आयडिया ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती। दुसरं आपल्याला कल्पना आहे की त्यानंतर भारतामध्येही आणि जगाने त्यांच्या करन्सी करता गोल्ड स्टँडर्ड हे स्वीकारलं, म्हणजे सोन्याचा साठा इक्विव्हॅलंट हा तयार करायचा, हे गोल्ड स्टँडर्ड स्वीकारलं आणि अनेक वर्षापर्यंत ते गोल्ड स्टँडर्ड चाललं, आजही ते चालतंय।